फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण सुरुवात करणार आहोत तुमच्या सेकंड चॅप्टरला. बाळांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये तुमचं कंप्लीट केलं होतं फर्स्ट चॅप्टर, दॅट इज नथिंग बट बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. नाउ वी आर गोइंग टू मूव फॉरवर्ड टू चॅप्टर नंबर 2, दॅट इज अँगल्स. अँगल्स हा चॅप्टर आपण आता बघणार आहोत. बाळांनो, अँगल म्हणजे काय आधी आपण ते लक्षात घेऊयात. तुम्ही रे म्हणजे काय ते बघितलं होतं, हो की नाही? मग रे म्हणजे काय रे बाळांनो? रे स्टार्ट्स ॲट वन पॉइंट अँड कंटिन्युअसली गोज इनटू वन फॉरवर्ड डिरेक्शन. म्हणजे काय? रे एका पॉइंटला स्टार्ट होतो आणि कंटिन्युअसली दुसऱ्या एका डिरेक्शन मध्ये फॉरवर्ड जात असतो. बरोबर? म्हणजे एका डिरेक्शन मध्ये कंटिन्युअसली जात असतो आणि एका पॉइंटला स्टार्ट होतो. मग जो पॉइंटला तो स्टार्ट होतो त्या पॉइंटला आपण काय म्हटलं होतं? ओरिजिन ऑफ दॅट रे. बरोबर? मग आता हा एक रे मी ड्रॉ केला, त्याच्या ओरिजिनला सपोज मी नाव दिलं ए अँड इट गोज इनटू अनदर फॉरवर्ड डिरेक्शन ऑफ पॉइंट बी. आता अजून एक मी रे ड्रॉ केला जो माझ्या ए पॉइंट मधूनच जात आहे. सो देयर इज वन मोर रे विच इज गोइंग टू पास फ्रॉम दिस स्टार्टिंग पॉइंट ए, म्हणजेच या ओरिजिन मधून पास होतोय आणि तो कुठल्या डिरेक्शनला जातोय? सी पॉइंटच्या डिरेक्शनला कंटिन्युअसली फॉरवर्ड जातोय. मग आता मी काय केलंय? दोन रेज ड्रॉ केले, रे ए सी आणि रे ए बी. मग या दोघं रेज मध्ये काय फॉर्म होतोय? हा अँगल. सो अँगल इज नथिंग बट व्हेन two rays going to start at one point, then they are going to form an angle between them. आलं लक्षात? अँगल म्हणजे काय? जेव्हा दोन रेस तुमचे एकाच पॉइंट मधून जात आहेत तर ते त्या दोघांमध्ये काय फॉर्म करणार आहे? अँगल फॉर्म करणार आहे. सपोज आपण कन्सिडर केलं तुमचं कंपास. आता हा तुमचा ओरिजिन कन्सिडर केला तुम्ही, हा ओरिजिन कन्सिडर केला. ओके, इथून एक रे पास होतोय, परत दुसरा रे पास होतोय. मग या दोघांमध्ये काय फॉर्म झाला? तुमचा अँगल. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन शो अन अँगल. तर या अँगलचं नाव कसं रीड करणार आहे बाळांनो आपण? अँगल सी ए बी. ओके, तिघही पॉइंट मिळून तुमच्या अँगलचं नाव रीड होणार. आता अँगलची नाव रीड करताना तुम्हाला तीन वेज आहेत. पहिलं म्हणजे काय? अँगल सी ए बी. आता हे काय ड्रॉ केलं मी? अँगलचं सिम्बॉल आहे ते. दिस इज हाऊ यू कॅन ड्रॉ अँगल सिम्बॉल. मग आता अँगल वर्ड न लिहिता आपण काय करतो? ते सिम्बॉल ड्रॉ करतो अँड अँगल सी ए बी. आय एम गोइंग टू राईट डाऊन दिस नेम. तसंच मी या वर्टेक्स पासून पण त्याचं नाव रीड करू शकते. सो दिस विल बिकम अँगल बी ए सी. अँगल बी ए सी. ओके, आणि अजून तिसरं नेमिंग कसं देऊ शकतो आपण? जो मिडल वर्टेक्स असतो तो घेऊ. सो अँगल ए. दिस इज हाऊ यू कॅन रीड द नेम ऑफ अन अँगल. ओके, नाउ we are going to complete the activity which is given on your page number 6. बाळांनो, तर आपण बघूया तुमच्या पेज नंबर 6 वर जी ऍक्टिव्हिटी दिली आहे ती. तर तुम्हाला इथे काय दिले आहे बाळांनो? काही अँगल्स दिलेली आहेत. त्या अँगल्सची नाव, वर्टेक्स आणि आर्म्स आपल्याला बघायची. तर पहिला अँगल काय दिलाय तुम्हाला? अँगल पी वाय आर. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की अँगलचं नाव कसं रीड करतात. फर्स्ट पॉइंट पासून तुम्ही स्टार्ट करणार आहात लास्ट पॉइंट पर्यंत, किंवा तुम्ही लास्ट पॉइंट पासून स्टार्ट करू शकता फर्स्ट पॉइंट पर्यंत, किंवा तुम्ही फक्त मिडल वर्टेक्सचं नाव लिहिलं तरी चालेल. ओके, सो अँगल, हे अँगलचं सिम्बॉल लिहिलंय मी, अँगल पी वाय आर. So this is nothing but name of this angle. Now we want to write down the vertex of the angle. Vertex कुठला आहे रे बाळांनो तुमचा इथे? Y. बरोबर? So vertex Y. Okay. Now we want to write down the arms of the angle. Arm म्हणजे काय? जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा दोन रेज एकाच पॉइंट मधून जात असतात तेव्हा ते काय फॉर्म करतात? अँगल. मग या दोन रेजला आपण काय म्हणणार आहोत? अँगलची आर्म्स. बरोबर? मग ह्या दोन रेज म्हणजेच काय झाले? तुमच्या त्या अँगलची आर्म्स. मग या फर्स्ट आर्म काय झाला तुमचा या अँगलचा? आर्म वाय
P and arm y r. त्यालाच आपण म्हणणार आहोत रे, because it starts at one point and continuously goes into another forward direction. So ray y p and ray y r. Okay. Now second angle काय दिलाय तुम्हाला? angle L M N. angle L M N. Okay. Now vertex कुठला आहे रे बाळांनो? vertex M. vertex M. Okay. Now या angle ची arms कुठली आहेत रे बाळांनो? arm M L and arm L M N. बरोबर? म्हणजेच काय, ही दोन रे जी आहे ती तुमची या अँगलची आर्म झाली. सो रे M L and रे M N. Okay. Now your third angle is angle BOS. So we are going to write down the name angle BOS. आता लिहायचं आहे आपल्याला वर्टेक्स या अँगलचा. कुठला आहे वर्टेक्स? O. वर्टेक्स O. After that, now we want to write down the arms of this angle. कुठली कुठली आहेत रे बाळांनो? OB and OS. So रे OB and रे OS. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपण आर्म्सची नावं लिहिली आहेत त्याला वर्टेक्स पासून स्टार्ट केलंय का? कारण आपण जेव्हा ही रेचं नाव रीड करतो दॅट टाइम फर्स्ट यू आर गोइंग टू स्टार्ट विथ द ओरिजिन ऑफ दॅट रे. म्हणून आपण प्रत्येक वेळी काय केलंय? ओरिजिन पासून त्या रेचं नाव रीड करायला सुरुवात केली आहे. सो दिस इज युअर ऍक्टिव्हिटी. नाव वी विल मूव फॉरवर्ड टू द टाइप्स ऑफ अँगल. बाळांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं अँगल म्हणजे काय? जेव्हा दोन रेज एकाच पॉइंट मधून जात असतात, जेव्हा एकाच पॉइंट मधून दोन रेज जात असतात तेव्हा त्यामध्ये काय फॉर्म होतो? अँगल. बरोबर? मग आता अँगल म्हणजे काय ते आपण लिहून घेऊयात. सो अँगल, तुम्हाला अँगलची फिगर पण ड्रॉ करायची आहे. एक ओरिजिन घेणार आहात तुम्ही. त्या ओरिजिन मधून एक रे जाणार आणि त्याच ओरिजिन मधून अजून एक रे तुमचा पास होत आहे. सो इन बिटवीन देम काय फॉर्म होणार आहे? अँगल. सो दिस इज युअर अँगल. नाव या अँगलला नाव दिलं मी सपोज ABC. सो अँगलची डेफिनेशन आपण लिहून घेऊया. when two rays starts at one point, when two rays start at one point, then they form an angle between them. ओके. काय? जेव्हा दोन रेज एकाच पॉइंट मधून स्टार्ट होतात तर ते त्यांच्यामध्ये काय फॉर्म करतात? अँगल. बरोबर? मग आता या अँगलचं नाव कसं लिहिलं आपण? सिम्बॉल काय देतो अँगलचा? असा. आणि हाऊ आय एम गोइंग टू रीड द नेम? ABC. अँगल ABC. आता हा पॉइंट म्हणजे ज्यामधून तुमचे दोघही रेज पास होत आहे त्यालाच काय म्हणतो आपण? vertex of this angle. आलं लक्षात? So this is B is nothing but your vertex of this angle. बाळांनो, आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ अँगल. आता एक प्रकारचा अँगल असतो का? नाही. देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ अँगल. सो वी आर गोइंग टू सी दोज. सो फर्स्ट ऑफ ऑल, टाइप्स ऑफ angle.
पहिला टाइप जो बघणार आहोत आपण अँगलचा, म्हणजेच काय, झिरो अँगल. सो फर्स्ट वन इज झिरो अँगल. आता झिरो अँगल कसा असणार आहे रे बाळांनो? झिरो अँगल म्हणजे काय, त्यामध्ये दोन रेज मध्ये अँगल किती डिग्रीचा असेल, 0 डिग्रीचा. तर सपोज मी कन्सिडर केलं, आय हॅव ड्रॉन वन रे. ओके, एक रे ड्रॉ केला. युजिंग स्केल वी आर गोइंग टू ड्रॉ दॅट रे. मी फर्स्ट रे ड्रॉ केला. ओके, अँगलचा एक आर्म जो आहे तो ड्रॉ केला. सपोज दिस इज एक्स वाय रे. ओके, एक्स वाय रे ड्रॉ केला मी. आता मी दुसरा रे जो ड्रॉ करणार आहे तो 0 डिग्रीचा आहे. जर तुम्ही प्रोट्रॅक्टर बघितलं तर अँगल ड्रॉ करताना आपण काय करतो, सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर जो आहे तुमच्या ओरिजिनवर म्हणजेच रेच्या स्टार्टिंग पॉइंटला ठेवणार आणि मी 0 डिग्रीचा अँगल काउंट करणार. मग आता मी राईट पासून लेफ्टला जाणारे मेजरिंग फॉलो करणार आहे प्रोट्रॅक्टर वरचा, म्हणजेच इनर मेजर. मग आता तुम्हाला इथे 0 अँगल दिसतोय, बरोबर. मग आता 0 अँगल जर मी मेजर करताना बघते, 0 डिग्री जर मी मेजर करायला घेतले तर माझा अँगल कुठे येतोय, इथे, बरोबर. म्हणजेच काय, हा रे जो आहे तो तुमचा काय होतोय, ओव्हरलॅप होतोय. सो हाऊ यू आर गोइंग टू मेजर 0 अँगल? प्रोट्रॅक्टर घ्यायचा, 0 डिग्रीज मेजर करायची, तुम्हाला अँगल भेटणार आहे 0, बरोबर. म्हणजेच काय, ते दोघही रेज काय होत आहेत तुमचे, ओव्हरलॅप होत आहेत. सो दिस इज नथिंग बट युअर 0 अँगल. सो हाऊ यू गोइंग टू डिफाइन दिस 0 अँगल? 0 अँगल कसा डिफाइन करणार तुम्ही, की the angle which is equal to 0 degree is nothing but your 0 angle. So we are going to write down the definition. The angle which is the angle which is equal to 0 degree is called zero अँगल. आलं लक्षात? काय बघितलं आपण, 0 अँगल. काय केलं, प्रोट्रॅक्टरवर 0 डिग्री मेजर केलं आणि तुम्हाला असा अँगल भेटला. दोघही रेज एकमेकांवर ओव्हरलॅप होणार आहे, तर दोघांमध्ये काय होतोय, 0 डिग्री. म्हणूनच याला आपण म्हणतोय 0 अँगल. सो हाऊ यू आर गोइंग टू डिफाइन दॅट? द अँगल विच इज इक्वल टू 0 डिग्री इट्स कॉल्ड 0 अँगल. Now we are going to see the next type, that is acute angle. Acute angle. आता acute angle म्हणजे काय रे बाळांनो, असा अँगल जो 0 डिग्री पासून स्टार्ट होतो आणि संपणार कुठे, 90 डिग्रीला. सो द अँगल विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज acute angle. मग जर तुम्ही मेजर बघितलं प्रोट्रॅक्टरवर, तुमच्या इनर मेजर फॉलो करणार आहोत आपण राईट पासून लेफ्ट पर्यंत, तर इथे 0 डिग्री पासून स्टार्ट होणारा मेजर बघायचंय तुम्हाला 0 पासून 90 पर्यंत. तर असे अँगल विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री, 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा लहान, अशा अँगलला काय म्हणतो आपण, ॲक्यूट अँगल. तर बाळांनो आपण डेफिनेशन लिहून घेऊया. द अँगल विच इज greater than 0 degree and less than 90 and less than 90 degree is called acute angle. ओके, असा अँगल
जो ग्रेटर दॅन 0 डिग्री आहे आणि लेस दॅन 90 डिग्री आहे त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. मग फॉर एक्झाम्पल मी आता ड्रॉ करणार आहे 40 डिग्रीचा अँगल. ओके, सो 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात आधी मला काय त्याचा बेस रे काढून घ्यायला लागेल, बेस आर्म काढून घ्यायला लागणार आहे. सो आय एम गोइंग टू ड्रॉ अ बेस आर्म. ओके, आता हा झाला माझा ओरिजिन ऑफ दिस रे. आता माझं प्रोट्रॅक्टर काय करणार मी, सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर आय एम गोइंग टू पुट ऑन दिस ओरिजिन ऑफ दिस रे. आणि मग मी मेजर करून घेणार आहे राईट पासून लेफ्टला जाणारा इनर मेजरिंग फॉलो करून 40 डिग्री मेजर करणार. 40 डिग्रीचं मार्किंग करून घेतलं आणि तो रे आता मी जॉईन करणार. सो आय गेट द acute angle of 40 degree. Okay, so this is your angle of 40 degree and suppose मी याला नेमिंग केलंय PQR. ओके, PQR. सो हा झाला माझा acute angle. किती डिग्रीचा आहे, 40 डिग्रीचा. अँड आय हॅव गिवन द नेम अँगल PQR. ओके, तसंच आपण इथे 0 डिग्रीचं बघितलं होतं. इथे रे ओव्हरलॅप होतोय तर तुमच्या या रेचं सपोज Z नाव आहे. एक रे होता आपण स्टार्टिंगचा घेतलेला XY आणि दुसरा होता XZ. ओके, मग बाळांनो आपण आता कुठले टाइप्स बघितले अँगलचे, 0 अँगल अँड ॲक्यूट अँगल. 0 अँगल म्हणजे काय, जो तुमचा 0 डिग्रीचा अँगल असणार आहे त्याला काय म्हणणार तुम्ही 0 अँगल. आणि ॲक्यूट अँगल म्हणजे काय, विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. ओके, आता हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचंय आणि आपण पुढचा टाइप बघणार आहोत. बाळांनो, तर आपण बघूयात आता आपला थर्ड टाइप, दॅट इज राईट अँगल. राईट अँगल आपण बघितला 0 अँगल पहिला, दुसरा बघितला आपण ॲक्यूट अँगल आणि आता तिसरा बघतोय आपण राईट अँगल. तर राईट अँगल म्हणजे काय रे बाळांनो, राईट अँगल म्हणजे द अँगल विच इज इक्वल टू 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल. म्हणजेच काय, तुमचा राईट अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा. तो 90 डिग्री पेक्षा कमी पण असणार नाही आणि 90 डिग्री पेक्षा जास्त पण असणार नाही. मग असे अँगल जे 90 डिग्रीचे असतात त्यांना काय म्हणतो आपण, राईट अँगल. मग तो अँगल ड्रॉ कसा करायचा रे बाळांनो, बघा प्रोट्रॅक्टर यूज करायला लागणार आहे आपल्याला राईट अँगल ड्रॉ करण्यासाठी. सगळ्यात आधी मी काय करणार आहे, माझा बेस रे ड्रॉ करून घेणार. ओके, सो दिस इज माय ओरिजिन ऑफ दिस रे. त्याला नाव दिलं मी L. ओके, या L पॉइंट वर मी माझं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवणार आणि इनर मेजर यूज करून, इनर जे काही मेजर दिलंय ते यूज करून मी 90 डिग्री मार्क करून घेणार. राईट पासून लेफ्टला जाणारं मेजरिंग मी बघते. सो 90 डिग्री जे आहे ते मी मार्क केलं. नाव आय एम गोइंग टू जॉईन दिस मार्किंग अँड दिस L पॉइंट. सो आय विल गेट द सेकंड आर्म ऑफ अन अँगल. सो हा झाला माझा राईट अँगल. राईट अँगलला आपण इथे असं स्क्वेअर साइन दाखवतो बिकॉज तो परपेंडिक्युलर असतो, म्हणजेच अँगल 90 डिग्रीचा असतो. सो ते दाखवण्यासाठी आपण इथे स्क्वेअर दाखवतो. सो दिस इज युअर राईट अँगल. मग राईट अँगलचं नेमिंग मी दिलं सपोज M. दिस इज M. सो हाऊ यू गोइंग टू रीड दिस नेम, अँगल MLN. अँगल MLN. ओके, किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. मग आपण डेफिनेशन लिहून घेऊयात राईट अँगलची. द अँगल which is equal to 90 degree, the angle which is equal to 90 degree is called right angle. Is called
राईट अँगल. आलं लक्षात? असा अँगल जो 90 डिग्रीचा असतो त्याला काय म्हणतो आपण? राईट अँगल. तर बाळांनो आपण आता दुसरा टाइप बघूयात आपला, दॅट इज फोर्थ वन, ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल. बाळांनो ऑब्ट्यूज अँगल कसा असणार आहे? आता आपण पहिलं बघितलं होतं झिरो अँगल. झिरो अँगल किती डिग्रीचा असतो? 0 डिग्रीचा. त्यानंतर बघितलं होतं आपण ॲक्यूट अँगल, जो 0 डिग्रीपेक्षा जास्त आणि 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. त्यानंतर बघितलं आपण आपला राईट अँगल, तो किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. आता आपण बघणार आपलं ऑब्ट्यूज अँगल. मग आता ऑब्ट्यूज अँगल काय असणार आहे? 90 डिग्रीपेक्षा जास्त आणि 180 डिग्रीपेक्षा कमी. सो द अँगल विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड एज ऑब्ट्यूज अँगल. So we will write down the definition. The angle which is greater than 90 degree and less than 180 degree is called obtuse angle. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ करूयात 110 डिग्रीचा. 110 डिग्रीचा ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ करण्यासाठी मी काय घेणार? माझा प्रोट्रॅक्टर घेणार. पण त्याआधी मी काय करणार आहे? बेस रे ड्रॉ करून घेणार आहे. सो बेस रे ड्रॉ करताना मी स्केल यूज केली. हा झाला माझा ओरिजिन ऑफ दिस रे अँड दिस इज माय बेस रे. मग आता मी काय करणार? सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर जो काही आहे तो माझ्या बेस रेच्या ओरिजिन वर ठेवणार. सो दिस इज माय सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर on the origin of a ray and I am going to measure 110 degrees. मी काय केलं? 0 पासून स्टार्ट केलं, 110 डिग्री पर्यंत मार्किंग केलं. इनर मेजर मी फॉलो करते फ्रॉम राईट टू लेफ्ट. सो 110 डिग्रीजला मी मार्क करून घेतलंय. Now I am going to join that mark point and the origin of this ray. So I'll get the obtuse angle of 110 degrees. आता याला नाव देऊन घेतलं मी सपोज अँगल ABC. ओके. मग हा ऑब्ट्यूज अँगल झाला माझा अँगल ABC. किती डिग्रीचा? 110 डिग्रीचा. तर ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय लक्षात आलं बाळांनो? विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. तर बाळांनो आपण या चॅप्टर मध्ये कुठली टाइप शिकलो? सगळ्यात आधी आपण शिकलो अँगल म्हणजे काय. अँगल म्हणजे काय रे बाळांनो? जेव्हा दोन रेस एकाच पॉइंट मधून जातात ते रेस एकमेकांमध्ये काय फॉर्म करतात? मग अँगल फॉर्म करतात. त्यानंतर आपण अँगलची टाइप्स बघितली. सगळ्यात पहिला टाइप आपण बघितला होता झिरो अँगल. पण झिरो अँगल म्हणजे काय? जो 0 डिग्रीचा असतो. त्यानंतर आपण बघितलं होतं ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे काय रे बाळांनो? द अँगल which is greater than 0 degree and less than 90 degree. त्यानंतर आपण बघितलं आपला राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय रे बाळांनो? द अँगल which is equal to 90 degree, that is your right angle. त्यानंतर बघितलं आपण ऑब्ट्यूज अँगल. मग ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय? जो 90 डिग्री पेक्षा जास्त असतो आणि 180 पेक्षा कमी असतो, दॅट इज युअर ऑब्ट्यूज अँगल. तर बाळांनो आपण 4 टाइप्स ऑफ अँगल या लेक्चर मध्ये बघितली. अजून काही टाइप्स आहेत अँगलची आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत.